आणि अखेर पंचगंगेनं पाण्याची पातळी ओलांडली असून ती पात्राबाहेर पडलेली आहे। आजच्या घडीला दुपारच्या अपडेटनुसार राजाराम बंधारा येथे पाणी पातळी ही 29 फूट 11 इंच असल्याचं सांगितलं गेलंय। त्यानंतर जिल्ह्यातल्या इतर बंधाऱ्यांची काय स्थिती आहे आपण पाहूया। 24 तारखेची सकाळच्या सत्रातील आकडेवारी पाहिली तर रुई येथे 56 फूट 4 इंच पाणी आहे, इचलकरंजीत 52 फूट 9 इंच पाणी आहे, तेरवाडामध्ये 47 फूट 9 इंच पाणी आहे, शिरोळमध्ये 39 फूट बरोबर पाणी आहे, तर नरसिंहवाडी येथे 37 फूट पाणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरनं जो महापूर अनुभवला होता त्याच वेगात पाऊस पाठीमागं वाढत असल्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी ही वेगानं वाढते आहे। प्रशासन प्रत्येक तासाला अपडेट देते आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांनी आता पूर पाहायला येणं, पुराचं पर्यटन करणं यातनं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे। कारण गेल्या काही दिवसातच एका शाळकरी मुलानं आपला जीव गमावला आहे। अनेक अपघात या महापुराच्या निमित्तानं घडलेत। त्यामुळे कोल्हापूरकरांनो सावधान, पूर वाढतोय। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।